अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2024 मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली गेली। देवनार मध्ये त्यासाठी 6 भाग करण्यात आले। देवनार येथून रोज 23,000 मेट्रिक टन कचरा उचलायचा आहे। त्यासाठी मुंबई महापालिका 2,368 खर्च करत आहे। घरे अदानी बांधणार, मात्र त्यांना जागा महापालिकेने रिकामी करून द्यायची आहे। महाराज, कचऱ्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं राज्य सरकार आणि महानगरपालिका कचरा पण खायला निघाला असेल। अध्यक्ष महाराज, औचित्याच्या मुद्द्यावर एका महत्त्वपूर्ण विषयावर या ठिकाणी मी लक्ष घालू इच्छितो। अध्यक्ष महाराज, धारावी पुनर्विकास प्रकल्पात जे लोक अपात्र ठरणार आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग मध्ये ठेवले जाणार आहे। त्यासाठी अदानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड 50,000 घरे बांधणार आहे। अध्यक्ष महाराज, यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडवर खाली करण्याचा प्रस्ताव ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर करण्यात आला। अध्यक्ष महाराज, त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब होते। अध्यक्ष महाराज, आणि जवळपास अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी अदानी घरं बांधणार आहेत, त्यांना जागा मिळणार आहे। ती 185 लाख मेट्रिक टन कचरा मुंबई महानगरपालिकेने साफ करून द्यायचा आहे। त्यासाठी 2,368 कोटी रुपये महापालिकेने खर्च करायचे आहेत। अध्यक्ष महाराज, घनकचरा व्यवस्थापनातील आतापर्यंतचे सर्वात मोठे टेंडर या 3 वर्षासाठी हे टेंडर काढण्यात आले। अध्यक्ष महाराज, 23,000 मेट्रिक टन कचरा रोज उचलायचा आहे। हा खर्च महापालिका करणार आहे। अध्यक्ष महाराज, महापालिका खरडून काढण्याचा हा उद्योग आहे। पहिलेच महानगरपालिकेमध्ये पैसे नाहीत, आणि अध्यक्ष महाराज त्या पद्धतीनं 2,368 कोटी रुपये यामध्ये महापालिका खर्च करणार। अध्यक्ष महाराज, देवनार डम्पिंग ग्राउंड वरील कचरा उचलण्यासाठी मुंबई महापालिकेने 2,368 कोटी निविदा काढली। देवनार ही मुंबईतील सर्वात जुनी डम्पिंग ग्राउंड आहे। 1927 पासून इथे कचरा टाकला जातो। धारावती 311 एकर जमीन अदानीला दिली जात आहे। जिथे जे लोक अपात्र ठरणार आहेत त्यासाठी रेंटल हाऊसिंग प्रकल्प राबवला जाणार आहे। मात्र त्यासाठीची 2,368 कोटीची आर्थिक भर महापालिकेवर टाकली गेलेली आहे। 185 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 3 वर्षासाठी निविदा काढली गेली आहे। ती आतापर्यंत ही सर्वात मोठी निविदा मानली जाते। अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2024 मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली गेली। देवनार मध्ये त्यासाठी 6 भाग करण्यात आले। देवनार येथून रोज 23,000 मेट्रिक टन कचरा उचलायचा आहे। त्यासाठी मुंबई महापालिका 2,368 खर्च करत आहे। घरे अदानी बांधणार, मात्र त्यांना जागा महापालिकेने रिकामी करून द्यायची आहे। हा नवा एक या टॅक्स मुंबईतील करदात्यावर लादला जाणार आहे। अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये अजून एक विशेष असा आहे की अध्यक्ष महाराज, हा कचरा उचलण्याचं एक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे। अध्यक्ष महाराज, यामध्ये रामके आणि सुमित या कंपन्यांना टेंडरातून बाहेर काढला। अध्यक्ष महाराज, हे टेंडरही एक गँगच घेणार। अध्यक्ष महाराज, कचऱ्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं राज्य सरकार आणि महानगरपालिका कचरा पण खायला निघाला असेल। अध्यक्ष महाराज, आणि या ठिकाणी अध्यक्ष महाराज, धारावी पुनर्विकास जो मोठा प्रकल्प ज्याचं एक दिव्य स्वप्न दाखवलं जात आहे। पहिले तर आपण समुद्रातली जागा देणार होतो अध्यक्ष महाराज त्यांना, आता त्यांना तिकडे देवनार मध्ये नेलं, आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज 2,368 कोटी रुपये याच्यामध्ये खर्च केले जाणार आहे। अध्यक्ष महाराज, काय मुंबईकरांचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट या सरकारने लावली। अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री सभागृहात बसलेले आहेत। अध्यक्ष महाराज, काय त्रास आहे का तुम्हाला? अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री बसलेले आहेत अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, आणि हा एक गंभीर प्रश्न अध्यक्ष महाराज,
महाराष्ट्रामध्ये रोज ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः एका प्रकरणामध्ये जवळपास 3,000 कोटी रुपयाचं त्याच्या पलीकडचं त्याला शिक्कामोर्तब केलं की राज्य सरकार भ्रष्टाचार करताना त्या ठिकाणी सापडले. अध्यक्ष महाराज, काय याच्यामध्ये त्या पद्धतीचं आहे? मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्यामधला हा गँगवॉर आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री, काय पोटात दुखत आहे? हो पोटात दुखत आहे का? हो सागर सागर हो मुंबईकर थांबा, आता ऐका, ऐकायची क्षमता ठेवा, ऐकायची क्षमता ठेवा. नाना भाऊ हे मुंबईकर थांबा आता. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये हा जो गँगवॉर या मंत्रिमंडळात आले, हा गँगवॉर जो मंत्रिमंडळात चाललेला आहे, हा मंत्रिमंडळातला गँगवॉर आहे का अध्यक्ष महाराज? आणि म्हणून या गँगवॉरच्या बद्दल खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी गद्दार